बनावटीची शस्त्र फेल झाली असली तरी सुद्धा इराणी ड्रोन आणि क्षेपणास्त्रांमुळे अमेरिकन सैन्यावर देखील दबाव वाढलाय। कुवेतमध्ये अमेरिकेची 3 लढाऊ विमानं पाडण्यात आली, त्यामुळे युद्ध सोपं नाही याची अमेरिकेला जाणीव झाली असेल। आखाती देशातल्या अमेरिकन तळांवर इराण जोरदार मारा करत आहे, त्यामुळे त्या तळांची सुरक्षा करण्याची डोकेदुखी अमेरिकेसमोर आहे। गेल्या 3 दिवसांमध्ये अमेरिकेनं 6 सैनिक गमावलेत याची कबुली अमेरिकन सेंट्रल कमांडने दिली आहे। कुवेतमध्ये एका एअर बेसवर इराणी ड्रोन हल्ल्यामध्ये 6 सैनिक मारले गेले। याशिवाय कुवेतनं फ्रेंडली फायरिंग करत अमेरिकेची 3 विमानं पाडली। अमेरिकेला या युद्धामध्ये हा मोठा धक्का समजला जातो। तर इस्रायल, अमेरिका आणि इराण युद्धामध्ये आज चौथा दिवस आहे आणि गेल्या 4 दिवसांमध्ये इराणचं मोठं नुकसान झालंय। इराणमधल्या मृतांचा आकडा आता 600च्या वर गेलाय। इराणसह लेबनॉनवर सुद्धा अमेरिकेनं हल्ले सुरू केलेत। इराणची राजधानी तेहरान आणि लेबनॉनची राजधानी बैरूतवर जोरदार हवाई हल्ले सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। हल्ल्यांची तीव्रता वाढवण्याबरोबरच अमेरिकेनं आखाती देशांमध्ये असलेल्या त्यांच्या नागरिकांना बाहेर पडण्याच्या सूचना दिल्या आहेत। त्यामुळे स्वतःच्या देशाचे नागरिक बाहेर पडल्यानंतर अमेरिका इराणवरील हल्ले आणखी तीव्र करण्याची शक्यता आहे। तर इस्रायल इराण संघर्षाला लवकरच मोठा विराम मिळण्याची शक्यता। इस्रायलनं इराणवर सर्वात मोठा हल्ला करत थेट राष्ट्रपती भवनच टार्गेट केलंय। राष्ट्रीय सुरक्षा परिषदेच्या इमारतीला देखील इस्रायली क्षेपणास्त्र आणि ड्रोननं निशाणा बनवलंय। इराणची राजधानी तेहरानसह अनेक शहरं अमेरिका आणि इस्रायलच्या संयुक्त हल्ल्यामध्ये जळतायत। आतापर्यंत 787 इराणी नागरिकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येतेय। Okay. तर इस्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्यामध्ये एका शाळेतील 180 विद्यार्थिनींचा मृत्यू झालाय। या हल्ल्याची आता चौकशी व्हावी अशी मागणी होतीये। शाळेवरील भीषण हल्ल्याची तात्काळ आणि निष्पक्ष चौकशी